गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आलेला आहे। मात्र इथे आज राज्यामध्ये वराह जयंती साजरी करण्यात आली। मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिलेलं होतं आणि त्यानंतर मोठा वाद देखील राज्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। वराह जयंतीवरून विरोधकांनी नितेश राणेंना लक्ष्य केलं होतं। मात्र विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत मंत्री नितेश राणेंनी मुंबईमध्ये वराह जयंती साजरी केली। वराह जयंतीनिमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईतील चेंबूर या ठिकाणी सकल हिंदू समाजानं वराह जयंती उत्सव साजरा केला। चेंबूरनंतर नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी देखील होणाऱ्या महाआरतीमध्ये मंत्री नितेश राणे हे सहभागी होणार आहेत। तर वराह जयंती साजरी करायला कुणी आडकाठी आणत असेल तर ईट का जवाब पत्थर से देना चाहिए असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला। दरम्यान याच वराह जयंतीवरून मोठा राजकीय वाद देखील पाहायला मिळतो। यावरून आरोप प्रत्यारोप पाहिले जात आहेत। नेमके काय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आपण जाणून घेऊया। रानडुकराला संरक्षण देण्याचं काम महायुतीमधले जर एक मंत्री करत असतील तर मला असं वाटतं हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। आणि जर शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळून तुम्ही शेतकऱ्याच्या शत्रूला जर पूजत असाल तर मला असं वाटतं हे कुठं पाप आपण भोगणार आहोत। दुसरा माझा त्यांना प्रश्न आहे, एकतर वराहाची तुम्ही स्पेशल आरती काढायला पाहिजे होती, ती तुम्ही काढली नाही, म्हणजे ओम जय जगदीश हरे या आरतीचा अपमान पण केलाय। दुसरं असं आहे की जन्माष्टमी झाली, भगवान कृष्णाला नैवेद्य दाखवताना आपण दह्या दुधाचा नैवेद्य दाखवला। आता तोंडावर गणेशोत्सव आहे, आपण मोदकाचं नैवेद्य किंवा लाडूचा नैवेद्य दाखवला। वराहाला तुम्ही कशाचा नैवेद्य दाखवला म्हणजे महाराष्ट्राला कळू तर द्या। नाही, नितेश राणे साहेबांना माझी विनंती आहे की त्यांना वराह जयंती साजरी करायची असेल तर आमच्या शेतामध्ये जंगलातले अनेक रानडुकरं येतात आणि आमच्या शेती पिकांचं नुकसान करतात। हे सगळे रानडुकरं आणि आमच्या गावात फिरणारे डुकरं घेऊन त्यांनी त्यांच्या बंगल्यामध्ये ठेवावेत आणि रोज सकाळी त्या रानडुकराची आणि डुकराची पूजा करावी। आमचा शेती पिकांचं होणारं नुकसान तरी टळेल। वराह जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असेल तर आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू समाज हा एकत्र येणं हे फार चांगली चिन्ह आहे, ही चांगली गोष्ट आहे, चांगला संदेश आहे। आणि म्हणून वराह जयंती ही दरवर्षी अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार। ज्याला जी मिरची लागायची असेल ते त्यांनी घरात झोंबत बसावं